हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही ना स्टेशनला आलो, तिकीट काढले आणि इथून आता आम्हाला ठाण्याला जावं लागेल. ठाणा स्टेशनपासून पुण्याची ट्रेन पकडावं लागेल. आता तुम्हाला सांगितलं की येताना आम्ही बसने आलो, आता जाताना ट्रेनने जाणार आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून असे 2 भागमध्ये केलेत. आता इथं तिथं फिरणार नाही, आता फक्त ठाण्याला जाणार आहे. ठाणा थोडं फिरणार आहे कारण की खूप वेळ झाले, काहीतरी 4:30 वाजलेत. तर आता पुण्याला जाईपर्यंत किती वाजतात माहीत नाही. तर इथं फायनली ट्रेन आली. आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे. प्रचंड गर्दी, संध्याकाळ झालं की प्रचंड गर्दी असते. तुम्हाला दाखवते बघा किती गर्दी आहे, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. तर मला तर सवयच आहे ट्रेनचं. फक्त माझा कार्तिक थोडासा भीती वाटायला लागली, एवढी गर्दी कशी काय, गर्दी कशी काय म्हणते. तर आम्ही ट्रेनमधून उतरलो, आता ठाणा स्टेशनला आलं आहे. तर आता इथून प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर जाणार. तिथं तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरवाल्याला विचारणार आहे की कितीची ट्रेन आहे आणि किती वाजताची ट्रेन आहे आणि कोणची ट्रेन आहे, हे सगळं विचारणार आहे. तर आता वरती ब्रिज करून खाली जावं लागेल. इथंच आहे बघा तिकीट काउंटर, पाठीमागेच आहे ह्याच्या शिडीच्या. अर्धा एक तास लेट आहे ट्रेन. तर तिथं स्टेशनला बसण्यापेक्षा तर काय करायचं म्हणून आता आम्ही ठाणा फिरणार आहे. तर वरती आलं बघा, पुण्याला कशी इलेक्ट्रिकची बस आहे ना, तसं इथं पण आहे बघा ठाण्याला. आणि हे वरचं ब्रिज आहे बरं का, खाली नाही. खाली आम्ही खालून वरती शिडीने आले, हे वरती आहे. आणि इथं पण इलेक्ट्रिक बस चालू झालेत आणि इथून ब्रिज करून बाहेर साईडला जाणार आहे. हे ब्रिजवरून आम्ही जाणार आहे. जिथं ब्रिज संपते तिथं ना उजव्या साईडलाच बस स्टँड आहे. गावाकडे जाण्यासाठी, पुण्याला जाण्यासाठी सगळे बस भेटतात. ते लालपरी वगैरे सकट 80ची बस वगैरे सकट भेटते. आणि हे ब्रिज आहे ह्या साईडला, हे बघा इथं पण प्रचंड गर्दी आहे. तर हे ब्रिज आहे ना, जिथं संपते तिथं तुम्हाला दाखवते, थांबा. आणि हे बघा बस स्टँड आहे, त्याच्या बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे. लालपरी दिसते ना, तिथंच बस स्टँड आहे. जास्त लांब नाही. ठाणा स्टेशनला आपल्याला ट्रेनने जायचं नसलं, बसने जायचं असलं ना, हे ब्रिज कुठं संपते त्याच्या बाजूलाच आहे, लागूनच आहे. तर लांब नाही, जवळच आहे. तर जायला पण टेन्शन नाही. आणि ह्या साईडला डाव्या साईडला सगळं खाण्याची म्हणजे दुकानं आहेत. आणि फेमस वडापाव, कुंज विहारचा वडापाव फेमस आहे बघा, बरं का. आणि इकडचा वडापाव खूप फेमस आहे आणि छान पण लागतो. हा मुंबईला हा ठाण्याचा वडापाव भेटतो ना, तसं कुठंच भेटत नाही. तर इथं आले म्हटलं थोडंसं ठाणा फिरायचं आहे. तर इथून हा रस्ता गेला ना, सरळ रस्ता गेला की थोडंसं पुढे गेला की कोपनेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे. शिवलिंग लय मोठं आहे. 4 जण ना हात लावला ना, असं राऊंड करून हात लावलं ना, त्याच्यापेक्षा पण मोठे, 4पेक्षा पण जास्त एवढं मोठं शिवलिंग आहे. तेच आम्ही ते बघायला जाणार आहे. तर हे बघा मार्केट आहे, ठाण्याचा फेमस मार्केट आहे. आणि हे बघा कुंजविहारचा वडापाव. आता इथं वडापाव घेणार आहे. आणि आम्ही ह्याला गेलो नाही, काय म्हणतात, कोपनेश्वर मंदिर बघायला नाही गेलो आहे. कारण की आम्ही टाईम बघितला ना, खूप वेळ झाला आणि तिथं जाऊन येईपर्यंत म्हणून खूप वेळ होईल म्हणून आम्ही परत रिटर्न आलं. तर एक वडापाव घेतला इकडे सगळ्यांना एक एक. आणि हा एक वडापाव खाल्ला की पोटात भरते. 2 वडापाव खायची गरजच नाही. पाऊस तेवढं मोठा आहे, वडा पण खूप मोठा आहे. तर ह्यो खाल्ला की पोटच भरते. फायनली आम्ही स्टेशनला आलो, ठाणा स्टेशनला. तर बघतो तर इंडिकेटरवर ना 6:30ची ट्रेन आहे, 6:30ची. आणि हे बघा वडापाव खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवते. खूप फेमस का वडापाव कुंजविहारचा. पहिले ना 15 रुपयाला वडापाव भेटत होता, आता बघा डायरेक्ट 26 रुपयाला झाले हा वडापाव. आता किती ठाण्याला आलो आहे म्हटलं, कुंजविहारचा वडापाव खाणार नाही असं होणारच नाही. ठाण्याला फेमस वडापाव आहे कुंजविहारचा, म्हणून मजेने आणि हौशीने खाऊ शकतात. आणि स्टेशनवर बसून खायची मजाच वेगळी आहे. कोण कोण स्टेशनवर बसून खातात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चटरपटरा. आता किती लोक स्टेशनवर बसून खातात ते वडापाव असून दे, आईस्क्रीम असून दे, काही असून दे, कारण की ती वेगळीच मजा असतात. स्टेशनवर असून दे किंवा ट्रेनमध्ये असून दे, ट्रेन येईपर्यंत तर भेल असून दे किंवा वडापाव असून दे, ती वेगळीच मजा असते तिथं बसून खाण्यासाठी. ते मजाच वेगळी असते. स्टँडवर जेवढी मजा येत ना, तेवढी मजा आहे ना स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये मजा येते. आता लोकल ट्रेनमध्ये तर किती लोक असं विकायला येतात काय पण.
सीट भेटलेली वेगवेगळे. फायनल पिंपरी चिंचवडच्या नंतर आम्हाला सीट भेटली पूर्ण अख्खी. कार्तिक बघा माझा झोपला आहे. तर पुन्हा स्टेशन आलो आम्ही. पुन्हा स्टेशनला उतरलो आहे. तर आता इथून घरी जाणार आहे. आता वाजले किती 9:30 वाजले. आणि ही शिडी बघा, इलेक्ट्रिकची शिडी आहे. तर त्याच्याने खाली जाणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आता हे शिडीवरून खाली उतरणार आहे आणि तिथून बस पकडून आता घरी जाणार आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा स्टेशन बघा.